बुद्धांची प्रेयसी यशोधरा. व्हॅलेंटाईन्स वीक सध्या सुरू आहे. प्रेमाचा उत्सव भरत आहे. कुठे गुलाब दिले जात आहे, कुठे प्रोपोजची धमाल आहे, तर कुठे मित्रमैत्रिणी रुंजी घालत आहे. खरं तर व्हॅलेंटाईन्स हा पाश्चात्यांचा सण म्हणून हिणवला जातो. ही आपली संस्कृती नाही म्हणून नाकारला जातो. त्यांच्या अंगविक्षेपावर स्वघोषित संस्कृती रक्षक टीका करतात. हे सगळं असलं तरी एक मात्र खरं, व्हॅलेंटाईन्स भारतातला सण नसेलही, पण जगाला प्रेम शिकवलं भारतानेच. भारतातलं प्रेम म्हणजे फक्त भेटवस्तू देऊन दिखावा नाही. भारतातलं प्रेम म्हणजे प्रेम चॉकलेट देऊन, गुलाब देऊन साजरं होईल इतकी तोडकी मर्यादित संकल्पना नाही, तर वर्षाचे 365 दिवसही साजरे केले तरी अपुरे पडतील इतकी उदात्त संकल्पना होती. प्रेमाकडे भारतात फक्त आसक्ती मिळवण्याची आशा म्हणून पाहिलं गेलंच नाही, तर प्रेम हे अध्यात्म आहे. प्रेम म्हणजे शांतता आहे. प्रेम म्हणजे त्याग आहे. 2 जणांपुरती राहील आणि त्यातच विरून जाईल, त्यांच्यासोबत संपेल हे प्रेम. हे कधीच भारतीयांना पटलंच नाही. अशीच एक प्रेम कथा जी कधीच चर्चली जात नाही, जी कधीच बोलली जात नाही, ती आहे यशोधरा आणि बुद्धांची. बुद्ध म्हणजे शांतता, बुद्ध म्हणजे प्रेम. बुद्धाने सांगितलेली तीच जगण्याची युक्ती, बुद्धांचा मार्ग, हीच खरी मुक्ती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही बुद्धच आपलासा केला. बाहेरचे विझवणारे दिवे पाहून विझवण्यापेक्षा आपल्यातला विवेकाचा दिवा प्रज्वलित करायला बुद्धाने शिकवलं. पण बुद्ध होण्याआधी एक शाक्त कुलातला एक राजकुमार होता. जगासाठी कणव वाटणारा, दुःख पाहून तळमळणारा, हिंसेमुळे आहत होणारा एक दयाळू राजकुमार होता. सिद्धार्थ होता. शाक्य कुलाचं राज्य हे लोकशाही पद्धतीचं राज्य होतं. शाक्यामध्ये जन्मावरून राजा ठरत नसे, तर शाक्यांचा संघ कोण राजा होईल आणि कोण होणार नाही हे ठरवत असे. या संघाची तुलना आजच्या भारताच्या संसदेशी करता येईल. त्याच प्रकारे या संघात चर्चा होत निर्णय घेतले जात होते. शाक्य कुलातले अनेक राजकुमार या संघात सहभागी होऊ इच्छित होते, पण त्यांच्यामधील सिद्धार्थ त्या सगळ्यांहून वेगळा होता. सगळ्यांना प्राण्यांची शिकार करण्यात आपला पुरुषार्थ वाटायचा, तर सिद्धार्थला प्राण्यांचे प्राण वाचवणे हाच खरा पुरुषार्थ वाटायचा. जो मारतो तो पुरुष नसतो, तर जो वाचवतो तो पुरुष असतो. तरुण मुलं घोळक्याने फिरायला जायचे, शिकार करत भटकायचे. सिद्धार्थ मात्र संतांसोबत, जगाचा विचार करणाऱ्या विचारवंतांसोबत राहायचा, त्यांच्यासोबत चर्चा करायचा. जगाची चिंता त्याला होती. माणसांच्या घोळक्यात राहून एकमेकाला शिव्या देणे, चढाओढ करणे, आपण कसे श्रेष्ठ हे दाखवणं कधी सिद्धार्थच्या गावीच नव्हतं. सिद्धार्थ झाला तर चक्रवर्ती सम्राट होईल, नाहीतर एक महान संत म्हणजेच बुद्ध होईल, अशी भविष्यवाणी त्यांच्या जन्माच्या वेळी ज्योतिषांनी केली होती. सिद्धार्थाचं जगासाठी तळमळणं, माणसांची काळजी वाटणं, मनातला करुणाभाव या साऱ्याने एक तरुणीपुरती भारावून गेली होती. लग्नात वरण्याआधी तिनं कधीच त्याला मनात वरलं होतं. ती सिद्धार्थच्या प्रेमात पडली होती. शाक्यामधले एक सन्माननीय शाक्य म्हणजे दंडपाणी. त्या दंडपाणीची मुलगी म्हणजेच ही यशोधरा. लग्न करणार तर फक्त सिद्धार्थशी, हे तिने कधीच मनात ठरवलं होतं. ती खऱ्या अर्थाने बुद्धाची प्रेयसी होती. यशोधरा राधा जशी कृष्णामागे रानोमाळ भटकली, तशी सिद्धार्थामागे रानोमाळ भटकली नाही. मीरेसारखं जळीस्थळी काष्टी सिद्धार्थला तिने शोधलं नाही ना. ज्युलियट हीरसारखी तिने सिद्धार्थसाठी प्रेमाचे विराणे रचल्या. यशोधरेने सिद्धार्थला माणूस म्हणून स्वीकारलं होतं. त्याचं वेगळंपण आपलंसं केलं होतं. त्या काळी स्वयंवराची पद्धत अस्तित्वात होती. राजकुलातली स्त्रियांना स्वयंवरातून आलेल्या राजकुमार, सरदार पुत्रांमधून आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार होता. त्या प्रथेप्रमाणे यशोधरेचे वडील दंडपाणी, त्यांनी तिचं स्वयंवर ठरवलं. तेव्हा स्वयंवराला सिद्धार्थला बोलवणार का, असा प्रश्न तिने वडिलांना विचारला. तर सिद्धार्थ एकटा राहतो, संत विद्वानासोबत जगतो, असा अवलिया कधीही घर सोडून जाऊ शकतो, ही भीती दंडपाणींनी व्यक्त केली. सिद्धार्थची सोबत यशोधरेला आवडेल का? तो इतर तरुणांसारखा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारा नव्हता, जगण्याच्या छोट्या छोट्या आसक्तीमध्ये अडकणारा नव्हता. त्यामुळे त्याला बोलवू नये अशी त्यांची इच्छा होती. पण यशोधरेने त्यांना विरोध केला. संतांबरोबर राहणं हा काय गुन्हा आहे का, असं विचारलं. अखेर दंडपाणी यशोधरेसमोर झुकले आणि स्वयंवराला सिद्धार्थला बोलावलं गेलं. अर्थातच यशोधरेने सिद्धार्थला निवडलं. अनेक राजकुमारांचे डोळे पाणावले.
अनेकांचा भ्रमनिरास झाला. पण सिद्धार्थचे वडील शुद्धोधन मात्र खुश होते. त्या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. यशोधराने एक पत्नी म्हणून नेटका संसार केला. पण यशोधरा ही सहचाराने नव्हतीच कधी. ती खरं तर प्रेयसीच होती. आता बायको प्रेम करते की नाही यावरून वाद होतीलही. पण यशोधरा पहिले प्रेयसी होती आणि मग पत्नी होती. ती सिद्धार्थच्या प्रत्येक भूमिकेत त्याच्या सोबत होती. त्यांना राहुल नावाचा मुलगाही झाला. पुढे रोहिणी नदीच्या पाण्याच्या वापरावरून शाक्य आणि त्यांच्या शेजारी असलेल्या कोलियांमध्ये वाद निर्माण झाला. तेव्हा हा प्रश्न कसा हाताळावा याचा वाद शाक्यांच्या संघात आला. सारा संघ कोलियांशी युद्ध करावं आणि रोहिणी नदीच्या पाण्यावर हक्क मिळवावा या मतावर ठाम होता. पण सिद्धार्थ मात्र युद्धाच्या विरोधात होता. आज जातीजातीमधला प्रचंड हिंसाचार पाहता बुद्धांच्या युद्धविरोधी भूमिकेची गरज खरंच अधोरेखित होते. पण संघाच्या विरोधी भूमिका घेतली म्हणून तो आजच्या भाषेत म्हणायचं तर इंटरनॅशनल ठरला. संघाच्या विरोधी भूमिका घेतली म्हणून परिव्राजक भटका होण्याची, राज्य सोडून जाण्याची शिक्षा सिद्धार्थाला मिळाली. सिद्धार्थाने ती हसत हसत स्वीकारली. पण एक संधी म्हणून त्याला जगाच्या मुक्तीचा मार्ग शोधायचा होता. शाक्यांच्या राज्यात राहून ते शक्य नव्हते. जगाच्या समस्येचं कारण शोधायचं होतं. खरं तर यशोधरा बुद्धाची पत्नी होती. जशी सीता राम सोबत वनवासाला गेली तशी तीही सिद्धार्थ सोबत जाऊ शकली असती. पतीशिवाय तिचं आयुष्य कसं होईल हा विचारही तिच्या डोक्यात डोकावला असेल. पण ती गेली नाही. कारण इथे यशोधरातली प्रेयसी जागी झाली. सिद्धार्थची जगासाठी असलेली तळमळ त्याने तिला बोलून दाखवली होती. त्यामुळे आपण त्याच्यासोबत गेलो तर तिला हवं ते सुख मिळेलही. पण सिद्धार्थची इच्छा पूर्ण होणार नाही. सिद्धार्थला जगाच्या सगळ्यांच्या दुःखावर औषध शोधायचं होतं. मुक्तीचा मार्ग शोधायचा होता. यशोधरा ही त्याच्या मार्गातील अडचण झाली असती. तिने त्याला संसारात अडकवलं असतं. सिद्धार्थचे स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून तिने स्वतःच्या संसार सुखावर पाणी सोडलं. हा त्याग म्हणजे खरं प्रेम असतं. जगातल्या सगळ्या प्रेमकथा या प्रियकराला प्रेयसीच्या मिलनावर आधारलेल्या आहेत. सोबत जगता आलं नाही म्हणून रोमिओ ज्युलिएट, हीर रांझा, लैला मजनू सगळ्यांनीच आत्महत्या केली. पण सिद्धार्थची आकांक्षा पाहून यशोधरेने या सहवासावर पाणी सोडलं, तेही कायमचंच. यशोधरेचे इतकं उद्दांत प्रेम हे इतिहासात कायमच दुर्लक्षित राहिलं. सिद्धार्थ राज्य सोडून गेला. पुढे शाक्य कोलियांमधला वाद मिटला. सिद्धार्थला परत बोलवायला काही हरकत नाही असं शाक्यामधले ज्येष्ठ बोलू लागले. फक्त यशोधराच त्याला बोलवू शकत होती. पण तिने कधीच परत बोलवण्याचा प्रयत्न केला नाही. कारण सिद्धार्थच्या मार्गात तिला अडसर व्हायचं नव्हतं. नंतर तिने दुसरं लग्नही केलं नाही. तर राहुलला त्याच्या मुलाला वाढवण्यात आणि म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची काळजी घेणं योग्य समजलं. आणि त्यातही रानावनात सिद्धार्थ जसा जगत असेल तशी यशोधरा महालात जगत होती. तिने महालातल्या सगळ्या सुखसोयी नाकारल्या. जमिनीवरच झोपू लागली. सीता वनात गेल्यावर रामही असं जगत होता. पण समाजाच्या बंधनासाठी रामाने सीतेला सोडलं होतं. यशोधराचं तसं नव्हतं. तिने सिद्धार्थच्या स्वप्नासाठी त्याच्या ध्येयाखातर हा मार्ग स्वीकारला होता. म्हणून ती त्याची पत्नी होण्यापेक्षाही प्रेयसी म्हणून श्रेष्ठ ठरते. पुढे सिद्धार्थचाही बुद्ध झाला. जगाच्या मुक्तीचा मार्ग त्याने शोधला. शांततेचा मार्ग शिकवणारा बुद्ध अखेर आपल्या मायदेशी परत आला. तेव्हा अख्खं कपिलवस्तू त्याला भेटण्यासाठी मरत होतं. बुद्धाला भेटायला ही झुंबड उसळली. पण यशोधरा मात्र आपल्या कक्षातच बसली. ती त्याला जाऊन भेटली नाही. आपला प्रियकर आपल्याला येऊन भेटेल याची वाट ती पाहत राहिली. आणि सारं जग ज्याला भेटण्यासाठी तळमळत होतं ते बुद्ध स्वतः यशोधराला येऊन भेटले. ती ढसाढसा रडली. वर्षानुवर्षे मनात साठवून ठेवलेलं प्रेम अश्रूंच्या वाटी तिने मोकळं केलं. तिची तळमळ, तिचा त्याग, तिचं झुरणं वाया गेलं नव्हतं. तिच्या या त्यागामुळे जगाला बुद्ध मिळाला होता. त्याच्या आशांसाठी तिने स्वतःच्या हक्काचा, आकांक्षाचा, साऱ्याचा त्याग केला होता. या पलीकडे प्रेम काय असतं? समोरच्यासाठी सर्वस्व देणं हेच तर प्रेम असतं. पण आपल्या कुटुंबाच्या मान सन्मानाला शोभेल असंच तिनं वागलं होतं. ती कुठेच वाहवत गेली नाही. तिने स्वतःची सगळी कर्तव्य पार पाडली. जगातल्या अनंत, वंचित, पीडित, शोषितांच्या दुःखासमोर माझं दुःख काय हा विचार तिच्या मनात होता. पुढे यशोधरेने बुद्धाचा मार्ग स्वीकारला. ती भिक्खुणी झाली. तिने बुद्धांच्या तत्वज्ञानाचा तिने प्रसार केला. कारण या तत्वज्ञानासाठी बुद्ध आयुष्यभर झटला होता. यासाठीच त्याने आयुष्यभर हट्टहास केला होता. पुढे आयुष्याच्या शेवटच्या वळणावर आपला मृत्यू जवळ आल्याचं तिला लक्षात आलं. 78व्या वर्षी तेव्हा या यशोधरातली प्रेयसी जागृती झाली.
ज्याच्यासाठी ती जगली होती त्या बुद्धाला जाऊन भेटली. ती बुद्धाला म्हणाली, मी तुमचा निरोप घ्यायला आलो आहे. तिने त्याची परवानगीही घेतली नाही. जाऊ का असंही विचारलं नाही. ती कधी सिद्धार्थच्या इच्छेबाहेर नव्हतीच मुळी. आता तर दोघंही साऱ्या दुःखातून मुक्त झाले होते. यशोधरेने बुद्धासाठी त्याग केला. एक मुलगी, एक सून, एक पत्नी आणि स्वतःच्या सगळ्या इच्छा विसरणारी एक अमर्याद प्रेम करणारी प्रेयसी, हीच होती यशोधरा. आजच्या प्रेमाच्या संकल्पनेत ती कुठे बसेल का? काही दिवसांसाठी एकत्र येणाऱ्या प्रेमाच्या नावाखाली फक्त स्वतःच्या वासना पूर्ण करणाऱ्या आजच्या पिढीला यशोधरेचा त्याग कळेल की नाही माहीत नाही. पण यशोधरेच्या त्यागातूनच जगाला बुद्ध मिळाला, मुक्तीचा मार्ग मिळाला हे मात्र नक्की.